न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ प्राची। आइए देखते हैं देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। अंबादास दानवे ने उठाया मुद्दा, नितिन राउत की विशेष टिप्पणी, जितेंद्र आव्हाड की गई टिप्पणियां। आइए देखते हैं खबरें विस्तार से। बीड़ के मसाज जोग के सरपंच संतोष देशमुख की हत्या के मामले में मुद्दा भी नागपुर के शीतकालीन सत्र में उठाया गया। विधान परिषद में विपक्ष के नेता अंबादास दानवे ने इस मुद्दे को विधानमंडल में उठाया। शिरकर्ता करते हुए उन्होंने सीधे तौर पर आरोप लगाया कि इनमें राष्ट्रवादी कांग्रेस के तालुकात अध्यक्ष अजीत दादा गुट का हाथ है। दानवे ने यह भी कहा है कि बीड़ जिले से एनसीपी से जुड़े मंत्री भी संपर्क में है। आर्थिक देवाणघेवाणीच्या प्रकरणातून हे घडलं। काही जरी असो, कोणत्याही अँगलने घडलं तरी खून करणं हा गुन्हाच आहे। आर्थिक देवाणघेवाणीतून घडलं तर त्यांचे जे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावरच 2 कोटी रुपये खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं एक प्रकारे या बीडमध्ये, या केज परळी परिसरामध्ये जो दहशतवाद आहे तो निपटून काढला पाहिजे। ती सगळ्यांची जबाबदारी आहे। मी तर म्हणेल, आता काही मंत्री गडचिरोलीची जबाबदारी घेत होते, अन्य भागाची जबाबदारी, तसा आता एखादा पालकमंत्री हा बीडला पाठवला पाहिजे आणि त्यांनी इथल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी घेतली पाहिजे असं मला वाटतं। तुम्ही काल परिषदेमध्ये वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी केली। बिलकुल मागणी करणं आमचं काम आहे, कारण सीडीआर रिपोर्ट जर तपासले आरोपीचे आणि वाल्मिक कराडांचे तर 100% निघणार। आणि वाल्मिक कराड 2 कोटीचा खंडणीचा गुन्हा का दाखल झालाय, मग याचा अर्थ त्यांची कनेक्टिव्हिटी तिथं आहे। त्या कंपनीनं दाखल केला गुन्हा 2 कोटी रुपये खंडणीचा वाल्मिक कराडावर। हो, खंडणीचा गुन्हा दाखल आहे वाल्मिक कराडावर तिथला। स्थानिक नेत्यांचा पण पाठबळ आहे का? मग सगळ्या स्थानिक नेत्यांच्या पाठबळाशिवाय थोडी तिथं असं सांगतात की आमचा एसपी आमचं सरकार परळीत बसलेलं आहे। परळीतून सगळं प्रशासन हलतं तिथलं। दादागिरी एक प्रकारची दहशतवाद आहे। निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांना, जे उमेदवार होते त्यांना सुद्धा मतदान केंद्र पण जाऊ दिलं नाही। तुम्ही बघा सगळे व्हिडिओज। आज उद्धव ठाकरे दाखल होत आहेत सायंकाळी काय प्रशिक्षण? आज उद्धवजी ठाकरे साहेब अधिवेशनात सहभागी होणार आहेत आणि सहभागी होऊन संध्याकाळी शिवसेनेच्या विधानसभेच्या आणि परिषदेच्या आमदारांचं एक प्रशिक्षण शिबिर 2-3 तासाचं होणार आहे। त्याचा समारोप माननीय उद्धवजींच्या प्रमुख मार्गदर्शनाने होणार आहे। बीड प्रकरणी निष्पक्षपाती चौकशी होईल असं तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटतं सरकारने हे केलं पाहिजे। काल देवेंद्रजी बोलले, त्याच्यावर मला तरी वाटतं काही ना काही याच्यात होईल, पण नाही झालं तर मला असं वाटतं रस्ता जनता आणि रस्त्यावर उतरून याच्याविषयी न्याय मागण्याशिवाय पर्याय राहणार। थँक्यू। बढ़ते अगली खबर की ओर। नितिन राउत की विशेष टिप्पणी। महाराष्ट्र के परभनी में हिंसा के बाद अब तक 8 लोगों पर मामले दर्ज हो चुके हैं और 50 लोगों को गिरफ्तार किया गया है। नांदेड़ के आईजी शाहजी उपमान ने बताया कि हिंसा के दौरान एक सब इंस्पेक्टर समेत 9 पुलिस कर्मचारी गंभीर रूप से जख्मी हो गए। सीसीटीवी फुटेज की जांच की जा रही है। तोड़फोड़ में शामिल सभी लोगों पर कार्रवाई की जाएगी। तो आइए सुनते हैं नितिन राउत ने इस पर किस प्रकार की टिप्पणी की। बैठक संध्याकाळी पार पडली। आमच्या राज्याचे प्रभारी आदरणीय श्री रमेश चेन्नी तलसालाजी यांचं आज आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि ते आमच्या विधान परिषदेतील सदस्य, विधानसभेतील सदस्य आणि जे पराभूत उमेदवार आहेत त्या सर्वांची या ठिकाणी गाठीभेटी घेणार आहेत आणि गाठीभेटी घेऊन पक्षाचं जे धोरण आहे त्याविषयी चर्चा करणार आणि ते ठरवणार पक्षश्रेष्ठींची चर्चा करून। तर त्या निमित्तानं त्यांचं हे आगमन आहे। दुसरीकडे प्रदेश अध्यक्ष असतील, त्याचबरोबर मुंबई अध्यक्ष असतील, यांचा बदली संदर्भात देखील चर्चा सुरू झालेल्या आहे, कारण की हा पराभवानंतर ह्या बदल्या केल्या पाहिजे। नाही, हे तर परिवर्तन नेहमी होत असतं आणि निवडणुका झाल्या की पक्षांमध्ये परिवर्तन जे होत असतं त्याला सामोरं जावं लागतं आणि त्याची कल्पना सर्वांना असते। काही यात नवीन असल्यासारखं काही मला वाटत नाही। दुसरीकडे हा दुसरा दिवस खरं तर अधिवेशनाचा आहे, विशेष करून मुद्दे घेऊन जातात। काल आम्ही परभणी आणि बीड मध्ये ज्या प्रकारे पोलीस प्रशासन निकामी ठरलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने परभणी आणि बीड पेटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला
त्या संबंधाचे स्थगन सभागृहात लावलेले होते, परंतु काल शोक प्रस्ताव असल्या कारणानं ते स्वीकारले गेले नाही. आज ते स्वीकारले गेलेले आहेत. आज परभणीच्या आंदोलनांवर आणि परभणीमध्ये जी घटना घडली की सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आणि जी मेडिकल रिपोर्ट त्या ठिकाणी आलेली आहे त्या मेडिकल रिपोर्ट मध्ये सरळ सरळ आरोप केलेले आहेत की मारहाणीमुळे ते मृत्यू झालाय. याला सर्वस्वी पोलीस जबाबदार आहेत. एवढंच नव्हे तर शांतता प्रस्थापित करण्याकरिता जी शांतता समिती बनली होती त्याचे प्रमुख दलित पॅंथरचे नेते आणि लोकनायक विजयराव वाकोडे हे जेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेतनं घरी परतले त्यांना हृदयविकाराचा झटका आला की हे सगळं जे घडतंय सातत्यानं 10 तारखेपासून शांतता प्रस्थापित करायला ते लागलेले होते आणि त्यांचंही नाव आरोपीच्या त्या याच्यामध्ये. बढ़ते अगली खबर की ओर, जितेंद्र आव्हाड की गई विशेष टिप्पणी। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवार पार्टी के नेता विधायक जितेंद्र आव्हाड ने बीड़ और परभनी हत्याकांड को लेकर महायुति सरकार पर हमला बोला है। पहले 5 से 10 दिनों में बीड़ और परभनी के रिश्वत लेने का नरहास हो रहा है। वाल्मीकि करहाद पर बीड़ के केज तालुक में महाजोग के सरपंच संतोष देशमुख की हत्या का आरोप लगाया गया था, कोई गिरफ्तार क्यों नहीं होती। वाल्मीकि करहड़ यादता को सरकार से बड़ा सवाल किया, जिसमें कहा गया कि क्या वे वाल्मीकि कहरकर सरकार से बड़ा है। कहा जा रहा है कि अगले हफ्ते बीड़ में एक बड़ा मार्च निकाला जाएगा और सभी विरोधी परभनी में सोमनाथ सूर्यवंशी के घर जाएंगे। तो आइए सुनते हैं जितेंद्र आव्हाड ने इस पर क्या टिप्पणी। म्हणजे पोलीस काय वेडेबिडे समजतात की काय महाराष्ट्राच्या जनतेला? असं आहे की बाकीचे गुले फुले टुले अंधेरे कंधेरे हे यांना काय अर्थ नाही. मेन वाल्मिक कराड वाल्मिक कराडवरती एक अजून कोणाचा बोट उठत नाही. वाल्मिक कराड पाहिजे ते करून बीड मध्ये उघड माथ्याने फिरतोय, उजळ माथ्याने फिरतोय. वाल्मिक कराडचे व्हिडिओ येत आहेत बघा. एक आज बीड मधनं माझ्याकडे व्हिडिओ आलाय की ज्यांच्याशिवाय माननीय मंत्री महोदयांचे पानही हलवू शकत नाही असे, आणि मग हे महाशय असे गर्दीतनं बाहेर येतात. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोणी कराडांना कोणत्या मंत्र्याचं संरक्षण आहे ते आपण शोधा ना जरा. आपल्याला पण काहीतरी काम असू द्या ना, आमचंच सगळं काम कशाला करतात. हे बघा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं. कारवाई कधी करणार ते सांगा. तो कुठल्या जातीचा आहे, पातीचा आहे, कोणाच्या जवळचा आहे, त्याच्याशी आम्हाला काय करायचंय. आम्ही एवढ्या उघडपणाने बोलतोय आणि मी सांगतो चला तो माझ्या जातीचा आहे, मी वंजारी, वाल्मिक कराड पण वंजारी. अजून काय बोला पुढे. वंजारी बिंजारीचा प्रश्न येत नाही. ते प्रश्न आहे माणुसकीचा, क्रूरतेचा. ते जे मारणारी पोरं आहेत त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे फोन तपासा. त्या घटनेच्या अगोदर 8 दिवस कोणाकोणाचे कोणाकोणाला फोन झाले ते तपासा. हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा. सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीडमध्ये वाल्मिक कराडच नाव का येतं? सगळे वाल्मिक कराडकडे बोट का दाखवतात ते सांगा ना जरा. म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा अधीक्षक, काय ते जेल प्रशासन, तिथे एक बाई आहेत, त्यांची बदली, त्यांची फाईल. तर बीडला महाराष्ट्रात नाही एक वेगळं जिल्हा म्हणजे राज्य प्रशासन करा ना. काय चालू आहे? साहेब, भुजबळांची पण नाराजी पाहायला मिळते. आज ते नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा. भुजबळांची नाराजी रास्त आहे. एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं हे बरोबर. आणि मी झाल्या बोललेला माणूस आहे, म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलो नाही. कैमरामैन उदय जी के साथ प्राची की न्यूज MNS न्यूज टीवी के लिए। MNS न्यूज ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी।